मंत्री गिरीश महाजन सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। पुलिस ने कई लाठीचार्ज दोपहर में भी 2 बार भी नहीं किया, लेकिन अभी हम हटेंगे ही नहीं, रात भर यही बैठेंगे तो बाकी लाखों लोग जाएंगे कहां, कैसे करेंगे हम लोग भी। तो इसीलिए थोड़ा छोटा सा ऑपरेशन, ये ऑपरेशन बोल नहीं सकते, आप नहीं बताया, बस ट्रेन तुरंत शुरू हो जाएगी, तुरंत शुरू हो जाएगी। जैसी सिच्युएशन सर इस तरफ राजकीय फायदा म्हणजे माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमुळे त्यांच्या पोटामध्ये फार मोठा गोळा उठलेला आहे। खरं म्हणजे त्या घटनेचा या घटनेचा काही संबंध नाही, पण जाणीवपूर्वक पोस्टर, अगदी असे सुंदर असे पोस्टर छापून त्यांनी या ठिकाणी ते आणलेत आणि तुमच्या कॅमेऱ्यासमोर दिवसभर 10 तास झाले, 12 तास झाले ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत। मला वाटतं इतकी पातळी विरोधकांनी सोडावी, मला ह्याचं खरं कमाल वाटते। म्हणजे ही घटना कुठली आहे, त्याची तीव्रता काय, गंभीरता किती आहे हे आपण बघत नाहीये, फक्त आमचा राजकीय फायदा कसा होईल यासाठी काही ठराविक लोकांना इथे सोडून दिलं मी म्हणेल, काही ठराविक लोक। आणि तुम्ही आता बघा या ठिकाणी आंदोलनकर्त्यांमध्ये स्थानिक लोक किती आणि बाहेरचे लोक किती हे आता सिद्ध होईल, कारण कॅमेऱ्यामध्ये सगळे आलेले आहेत। हे जे सगळ्यात जास्त आक्रमक लोक होते, अधिकार सगळ्यांना आहे आंदोलन करण्याचा, पण अशा पद्धतीने काही ठराविक लोकांना सोडून द्यायचं, त्यांना तुमच्याशी बोलायला लावायचं, इथे मुद्दाम शासन विरोधी पोस्टर बॅनर लावायचे। मला वाटतं ही घटना, त्याची तीव्रता, त्याची गंभीरता हे ओळखून आपण राजकारणापासून दूर राहून आपल्याला सर्वांनी विचार करणारी सगळी गोष्ट आहे, मन सुन्न करणारी गोष्ट आहे, आणि म्हणून त्याचा विचार त्या पद्धतीने झाला पाहिजे। इथे कोणी राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे। आता किती जण ताब्यात दिला अजून मला आकडा माझ्याकडे आलेला नाही, मी विचारलेलं नाही। मी दुपारपासून इथेच आहे, मी सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय देवेंद्रजी गृहमंत्री, त्यांच्याशी मी फोनवर सारखा संपर्कामध्ये आहे। आता आकडा कळेल, पण आधी पोलीस जखमी आहेत त्यांनाही मी त्या ठिकाणी बघून घेतो। काही प्रवासी आहेत, मला वाटतं कोणी त्याच्यामध्ये जखमी, तुम्ही बघितलं की कोणी प्रवासी याचे जखमी झालेला नाही, किंवा इथले आंदोलनकर्ते कोणी या ठिकाणी जखमी झालेले नाहीत माझ्या माहितीप्रमाणे अजून तरी असतील तर त्यांनाही मी बघेल। नहीं, क्या कार्रवाई करना, इन लोगों को शर्म आनी चाहिए। मुझे ऐसे लगता है कि ये घटना कितनी गंभीर है, कितनी दर्दनाक है। एक छोटी 3-4 साल के बच्चे के साथ कोई ऐसे व्यवहार करता है, अत्याचार करता है, और उसके बावजूद हम अपने पोस्टर बैनर लेके अपने कार्यकर्ताओं को 4 लोगों को यहाँ खड़ा कर देते हैं।